ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक समोरील उड्डाण पुलाखालील बोगद्यालगत मध्यधुंद महिलेनं सार्वजनिक रस्त्यावरती चक्क वाहने अडवत हातवारे करत धिंगाणा घातला। तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत। संध्याकाळी ही घटना घडली आहे। जॉगिंग ट्रॅकच्या समोरील बोगद्याजवळ अंदाजे 25 ते 30 वर्ष वयोगटामधील ही महिला रस्त्याच्या मध्ये उभी राहून जोरजोरात ओरडत होती। पांढरा टॉप आणि काळी पॅन्ट परिधान केलेली महिला सधन कुटुंबामधील वाटत होती। रस्त्यामध्ये हातामधील बॅग ठेवून ती येणाऱ्या जाणाऱ्यांना हातवारे करत आवाज देत होती। तेव्हा अनेक जण तिचे फोटो मोबाईलमध्ये टिपत होते। त्यामध्ये एकानं पोलिसांना बोलवण्याची भाषा वापरल्यावरती बोलवा, पोलिसांना मी दारू प्यायले आहे का, माझी मेडिकल करा, ते तपासतील असं आवाहन देखील देताना ती दिसून आली आहे। तिनं वाहतुकीला अडथळा निर्माण केला, त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती। मध्यधुंद अवस्थेमधील तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून कोणतीही नोंद केली नाहीये। मुंबई नाका आणि अंबड पोलीस ठाण्याच्या प्रभारी यांनी थेट आमच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला नाही असं सांगत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यामध्ये नोंद नव्हती। गंभीर बाब म्हणजे वरिष्ठ कार्यालयापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून देखील तिथून देखील कोणतीही सूचना संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आली नाही। त्यामुळे एक प्रकारे पोलिसांनी डोळेझाक केल्याचंच समजतंय। किरण आहेर, C24 तास, नाशिक। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।